नमस्कार, मी सी ए रवींद्र ढवळे, ॲग्रो फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट. आजच्या या युगात हजारो स्टार्टअप नवीन तयार होतात, हजारो नवीन उद्योजक तयार होतात, परंतु हजारो उद्योग फेल पण होतात. तर ती उद्योग फेल होण्यासाठीची जी कारणं आहेत त्याच्यावरती आपण एक सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जे उद्योजक फेल होतात, आज तागायचा जो माझा अनुभव आहे, माझ्या अनुभवानुसार उद्योजक फेल व्हायची कारणं जी आहेत, मेन कारण आहे उद्योजक. कारण की जो उद्योग करतोय त्याला उद्योजकाची व्याख्यात समजली नसावी म्हणून तो उद्योग फेल झाला. याच्यामध्ये काय होतंय, मी का उद्योजकच कारण आहे म्हटलं, कारण की मी खूप जणांना सांगितलं, माझ्याकडे खूप प्रकल्प येतात की सर मार्गदर्शन करा, परंतु अभ्यास करण्याची कोणती ताकद किंवा अभ्यास करण्याची कोणती इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये नसते. काय होतं, कुठंतरी सोशल मीडियावरती एखादा प्रकल्प बघतात, प्रोजेक्ट बघतात, त्याची सक्सेस स्टोरी बघतात आणि तो प्रकल्प करण्याचा निर्णय घेतात. मॅक्स टू मॅक्स आपण जे प्रकल्प बघतोय फेल झालेले, त्यामध्ये अशा प्रकरणांचं प्रमाण खूप जास्त आहे की जे कुणाचा तरी पाहून केलेले आहेत किंवा पूर्णच्या पूर्ण प्रकल्प हा शासकीय अनुदानाच्या आधारित केलेला आहे. त्यामुळं प्रकल्प फेल जाण्याचं प्रमाण स्वाभाविक थोडंसं जास्त आहे. तर याच्यामध्ये काय होतं की प्रकल्प जे फेल होतात त्याच्या पाठीमागे जे मेन कारण आहे, अजून एक जे मेन कारण आहे ते आहे, जसं मी अनुभवलेलं आणि मी अभ्यास करून तयार केलेले 3 पी याच्यासाठी म्हणतो की 3 पिलर. त्या 3 पिलरचा व्यवस्थित अभ्यास नाही केला किंवा 4Mचा जर व्यवस्थित अभ्यास नाही केला तर आपले प्रकल्प फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर 3 पिलर मधला जो पहिला पिलर आहे रॉ मटेरियल. आपण एखादा जो उद्योग आपल्याला उभा करायचा आहे, त्या उद्योगाचा आपण एक जनरल स्टडीमध्ये पहिला जो अभ्यास केला पाहिजे तो रॉ मटेरियलचा. आपल्याला ज्या भागात प्रकल्प करायचा आहे त्या भागात किती रॉ मटेरियलची उपलब्धता आहे आणि आपल्या प्रकल्पासाठी लागणारं किती रॉ मटेरियल आहे. दुसरी गोष्ट, प्रकल्प आपल्याला 360 दिवस चालवायचा आहे, तर उपलब्ध असणारं रॉ मटेरियल हे 360 दिवस आपल्याला आपल्याच ठिकाणी अवेलेबल आहे का, ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ह्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं, जर मी मराठवाड्यात राईस मिल टाकली तर त्यामध्ये अपयश मिळण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण की रॉ मटेरियलची उपलब्धता मराठवाड्यात नाहीच आहे. रॉ मटेरियलची उपलब्धता पुण्याच्या भोर, वेल्हा, मुळशी किंवा जुन्नर, मावळ किंवा महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया अशा ठिकाणी भाताचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे रॉ मटेरियलचा स्टडी न करता टाकलेला प्रकल्प हे एक मेन कारण आहे की उद्योजक अपयशी व्हायचं. दुसरा जो पिलर आहे आपला तो आहे प्रोसेसिंग. आपण जेव्हा उद्योग उभा करायचा विचार करतोय तेव्हा आपण तो उद्योग चालू करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याच्यावरचं प्रोसेसिंग, त्याचा जो प्रोसेस डायग्राम आहे त्याचा अभ्यास हा स्वतः करणं गरजेचं आहे. भरपूर वेळा काय होतं, आपण एखाद्या कन्सल्टंटवरती ब्लाइंडली 100% विश्वास ठेवतो की ते फूड कन्सल्टंट आहेत. फूड कन्सल्टंट आपल्याला व्यवस्थित डायग्रामने जाल. नक्कीच फूड कन्सल्टंट हे आपण उद्योग सक्सेस करण्यासाठी घेतलेच पाहिजेत, परंतु स्वतःही आपण त्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. जेव्हा आपण प्रोसेसिंगचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला समजतं की प्रकल्पाला लागणाऱ्या मशिनरी कोणत्या आहेत, त्यांची कॅपॅसिटी काय घेतली पाहिजे. भरपूर प्रकल्पांमध्ये असं होतं की अननेसेसरी जास्त मशिनरी किंवा जास्त कॅपॅसिटीच्या मशिनरी घेतल्या जातात. काय होतं, कालांतराने तो प्रकल्प कमी कॅपॅसिटीने चालतो. जास्त कॅपॅसिटीच्या मशिनरी गेल्यामुळे कॉस्ट जास्त इन्कड होती, त्याचे लोन घेतल्यामुळे त्याचं हप्त्याचं बर्डन येतं आणि प्रकल्प अपयश होण्याच्या दिशेने मार्गस्थ होतो. दुसरा जो पिलर आहे आपला तो प्रोसेसिंगचा पिलर आहे की प्रोसेसिंगचा व्यवस्थित स्टडी केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्यावरती ठरवलं पाहिजे की कोणत्या मशिनरी घेतल्या पाहिजेत, कॅपॅसिटी ठरवली पाहिजे. कॅपॅसिटी ठरवल्यावरती खूप साऱ्या एकाच मशिनरी प्रोव्हाइड करणारे खूप सारे डीलर्स असतात, खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स असतात. त्या खूप साऱ्या मॅन्युफॅक्चररचा अभ्यास केला पाहिजे. भरपूर वेळा माझ्याकडे जेव्हा खूप जण मार्गदर्शन घ्यायला येतात तेव्हा एक कोटेशन घेऊन येतात, तेव्हा त्यांना माझं सांगणं असतं की ॲटलिस्ट तुम्ही 2-3 कोटेशन घ्या, त्या कोटेशनचा अभ्यास करा, त्या मॅन्युफॅक्चररचा अभ्यास करा. तो मॅन्युफॅक्चरर किती दिवसात तुम्हाला देऊ शकतो मशिनरी, त्यांनी केलेले प्रकल्प, काही नाही तर ज्या मॅन्युफॅक्चररकडून तुम्ही मशिनरी घेतात त्या मॅन्युफॅक्चररने केलेल्या एखाद्या तरी प्रकल्पाला तुम्ही व्हिजिट द्या, तिथून काहीतरी शिका. जेव्हा तुम्ही प्रोसेसिंगचा आणि पूर्ण मशिनरी सिलेक्शनचा व्यवस्थित अभ्यास कराल तेव्हा प्रकल्प अपयश होण्याचे प्रमाण कमी होईल. प्रोसेसिंगचा अभ्यास करून जेव्हा आपण प्रॉडक्ट तयार करू शकतो तेव्हा तिसरा पिलर येतो आपला मार्केटिंगचा. मार्केटिंगमध्ये माझ्या अनुभवानुसार होतंय काय, करोडोचे प्रोजेक्ट आपण उभे करतोय, परंतु लाखात पण आपण मार्केटिंगवरती खर्च करायची इच्छा ठेवत नाही किंवा आपण त्याच्यावरचं प्रोजेक्शन ठेवत नाही. तर मार्केटिंगची फील्ड आणि मार्केटिंग एवढं वास्ट आहे की ते समजून घेणं गरजेचं आहे. मार्केटिंगमध्ये जी पहिली गोष्ट येते ती राईट प्लेसला राईट प्रॉडक्ट विथ राईट प्राईस. कधी कधी काय होतं, आपण एक उदाहरण घेतलं तर सोया पनीरचं एक उदाहरण आहे. आपण सोया पनीर बनवलं, सोया मिल्क बनवलं,
आणि आपण रुरल एरियामध्ये म्हणजे खेडेगावामध्ये जर आपण त्याचं विक्री व्यवस्था हे केली, आपण तिथं आपण त्याचं मार्केटिंग केलं किंवा तिथं ते प्रोडक्ट लॉन्च केलं आपण, तर तिथून आपल्याला सेल जास्त जनरेट होणार नाही. आपल्याला ते शहरी भागाकडे जावं लागेल. आणि शहरी भागातल्या लोकांना याचं महत्त्व आहे, सोया पनीरचं, सोया मिल्कचं महत्त्व आहे. तिथं आपली विक्री व्यवस्था वाढवावं लागेल, तिथं व्हावं लागेल. म्हणजे काय याच्यातलं तात्पर्य की तुम्ही ते राईट प्लेसवरती गेलं पाहिजे आणि तुमची जी प्राईज आहे ती मार्केटला कॉम्पिटिटिव्ह असली पाहिजे. त्याचबरोबर आपण काही वेळा आपण असं म्हणतो की यार जेव्हा मार्केटिंगला करतो तेव्हा मार्केटिंगमध्ये करू काय शकतो आपण, भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी आहेत मार्केटिंगमध्ये, त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करूयात. सोशल मीडिया आहे, तुम्ही पेपर मीडिया करू शकता, सोशल मीडिया करू शकता, किंवा एखादी एजन्सी घेऊन तुम्ही त्यांना प्रोडक्ट तुमचं कसं मार्केटमध्ये उतरवता येईल ते करू शकता. कधी कधी काय होतं, भरपूर साऱ्या उद्योजकांचे प्रोडक्टमध्ये खूप दम असतो पण ते मार्केटमध्ये त्यांना लॉन्चच करता येत नाही. म्हणजे तुम्ही सोनं बनवताय पण ते तुम्हाला मार्केटमध्ये विकताच येत नाही. तर ते विकण्याचं काम आहे, ते मार्केटिंगमध्ये दम आहे. जेव्हा आपलं मार्केटिंग प्रॉपर होईल तेव्हा आपल्याला एक अंदाज येईल की माझी विक्री व्यवस्था किती वाढवावी लागेल. जर माझं प्रोडक्ट असं आहे की ते शहरात विकणारं जास्त आहे तर मी शहरी भागामध्ये माझी विक्री व्यवस्था वाढवल. आपल्या उद्योजकांचं असं होतंय की आपण एकच स्टडी करतोय, म्हणजे मी जसं सांगितलं 3 पिलरचा तुम्ही जेव्हा एकत्र स्टडी कराल तेव्हा तुमचं प्रोजेक्ट अपयश कमी प्रमाणात होतील. जसे 3 पिलर मी सांगितले क्विकमध्ये की आपला पहिला पिलर होता रॉ मटेरियलचा, दुसरा पिलर होता प्रोसेसिंगचा, तिसरा पिलर होता मार्केटिंगचा. मार्केटिंगही व्यवस्थित झालं, त्याला बजेट व्यवस्थित अलोकेट केलं तर 100% आपण आपला प्रोजेक्ट यशस्वी करू शकतो. या 3 पिलर सोबतच एक माझ्या अनुभवानुसार जे 4M आहेत, आपण खूप वेळा पाहतो 4M खूप सारे इन्स्टावरती ॲड रन होतात, तिथं पाहतात 4Mचं महत्त्व सांगतात ते. पण मला माझ्या अनुभवानुसार ते 4M आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट कधीच करत नाही. आपण काय करतो, जैसा आहे वैसा आगे लो. म्हणजे काय होतं याने की जसं आलंय तसं पुढं ढकला फक्त, आणि ते ढकलण्याच्या नादात आपण एक दिवस असा येतो की आपण अपयशाच्या मार्गावरती मार्गस्थ होतो. तर 4M जे आहेत त्याच्यामधला पहिला M जे आहे आपलं मटेरियल, म्हणजे जसा आपला 3 पिलरमधला पहिला पिलर होता रॉ मटेरियलचं स्टडी, तसं इथं आहे मटेरियल. तुम्ही मटेरियलचा सफिशियंट स्टडी करा. दुसरा जो M आहे तो आहे मॅनपॉवर. मॅनपॉवर का गरजेचं आहे, कधी कधी काय होतं आपण विचार करतो की MIDCत प्रकल्प का टाकतात, मोठ्या कंपन्या असतात MIDCत का टाकतात, इझिली मॅनपॉवर अवेलेबल होती, इझिली बाकीच्या गोष्टी अवेलेबल होतात म्हणून ते MIDCत टाकतात. भरपूर सारे मी प्रकरणं जेव्हा मी व्हिजिट करत असतो, बाहेर फिरत असतो, प्रकल्पांना भेटी देत असतो, तेव्हा काही वेळा माझ्या खूप लक्षात येतं असं की प्रकल्प अशा ठिकाणी टाकलेत की तिथं इझिली मॅनपॉवरच अवेलेबल होत नाही. 400-500 लोकसंख्येचं गाव असतं. मेन थिंग आपल्या गावातील आपल्या मराठी माणसांचं एक असंही झालेलं आहे की मी काम करणार नाही. आपण त्यांच्या भरोशावरती एखादी उद्योजक उभा करतो की चला मला मॅनपॉवर माझ्या इथं अवेलेबल आहे, पण तो मॅनपॉवर अवेलेबल होत नाही आहे. भरपूर सारे प्रकल्प अशा आहेत की मॅनपॉवर टायमावरती आणि चांगला करणारा मॅनपॉवर अवेलेबल न झाल्यामुळं फेल गेलेत. जसं आपण ऐकतो किंवा बोलतो की मार्केटिंग इज अ हार्ट ऑफ युअर बिझनेस, त्यावर माझं म्हणणं असतं की फायनान्स इज द ब्लड ऑफ युअर बिझनेस. जो तिसरा M आहे तो आहे मनी. मनी म्हणजे फायनान्स. जेव्हा आपण आपलं फायनान्सचा व्यवस्थित स्टडी करेल आणि आपला मिळालेला जो आपल्या जो उद्योग आहे आपला तो उभा करण्यासाठी लागणारा फायनान्स यावरती जेव्हा आपण अभ्यास करेल तेव्हा एकत्रित आपल्याला कळेल की आपला उद्योग उभा करण्यासाठी आपल्याला किती फंड्स लागतोय. भरपूर सारे उद्योजक आहेत ते भरपूर सारा पैसा एकत्र करून उद्योग उभा करतात, परंतु त्या उद्योजकातून पुढं जे उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्नाचा अभ्यास करत नाही. मग एकंदरीत काय होतं, जेव्हा आपला मनीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक अभ्यास केला पाहिजे की मी उद्योग उभा करण्यापूर्वी जो काही लागणारा खर्च आहे, मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचा असेल तर जो मार्केट स्टडी करण्यासाठी जो थोडासा जो खर्च लागणार आहे तो पण आपण अलॉट केला पाहिजे. प्री ऑपरेटिव्हमध्ये तुमचं DPR प्रिपरेशन आलं, जो आपण CN कडून करतो तो अवश्य केला पाहिजे. त्याच्यावरती आपण एक सविस्तर चर्चा करण्यासाठी एक व्हिडिओ करूच आपण DPR वरती. त्याच्यानंतर आलं की प्रकल्प उभा करण्यासाठी तुमचं सिव्हिल आलं, त्याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी आल्या, त्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रिफिकेशन, इक्विपमेंट, युटिलिटीज आल्या, ह्यावरती होणारा खर्च. आणि जे लोक विसरतात की मार्केटिंगवरचा खर्च, तुमच्या सेल्समनशिपवरचा खर्च आणि तुमचं लागणारं वर्किंग कॅपिटल, भरपूर साऱ्या प्रकल्पांमध्ये तो इनिशियली खर्चच पकडला जात नाही. त्यामुळं काय होतं, जेव्हा तो खर्च करायची वेळ येते तेव्हा मग आपल्याकडं मनी नसतं, तेव्हा आपल्याकडं फायनान्स कमी पडतं. त्यामुळंही भरपूर प्रकल्प अपयशी होतात. तर प्रकल्प चालू करण्यापूर्वी जो काय आपला खर्च होतोय त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि जो काही खर्च केला आहे तो खर्च आपण कशामधून करतोय, की आपण स्वतःचा पैसा लावतोय, आपण बँकेतून लोन घेतोय, किंवा ह्याच्यामधला जो महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यावरती आपण मेन फोकस ठेवतो की सबसिडी.
जसं आपण दरवेळी सांगतो की सबसिडी तुम्ही ॲज अ बोनस म्हणून ट्रीट करा, परंतु ती तुमच्या फायनान्समध्ये ठेवा की आज मला बोनस येणार आहे, जेव्हा येईल तेव्हा मी तो ॲज अ बोनस ट्रीट करेल. तर तोही आपण ग्राह्य पकडला पाहिजे. आणि हे सगळं करून जेव्हा आपल्याला बँकेचं आपण आवाढव्य लोन घेतो त्याच्यावरती पण अभ्यास केला पाहिजे. जेवढं प्रकल्पाला लागतं, म्हणजे मी प्रत्येक माझ्याकडे उद्योजक जे येतात त्यांना सांगतो की तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही बँकेचं लोन घ्या. कारण की बँकेचं लोन एक असं आहे की तुम्ही जर अपयशी झालात आणि जर त्याच्यावरती बँकेचं लोन असेल, भरपूर सारे लोक चुकी करतात की ते लोक काय करतात की माझ्यावरती कर्ज आहे, माझ्याकडून प्रकल्प अपेक्षा, आता मी फाशी घेतो, मी सुसाईड करतो, मी मरून जातो. पण माझं एक सर्वांना सांगणं आहे, तुम्ही जाताल पण बँक तुमच्या पाठीमागे जे राहतात त्यांना त्रास द्यायला चालू करते, कारण की ते बर्डन त्यांच्यावरती ट्रान्सफर करतं. बँक त्यांची गॅरंटी घेतलेली असते. म्हणून तो फायनान्सच्या पार्टवरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जेवढं लागतं तेवढंच कर्ज घ्या. त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो की विक्री व्यवस्थेमधून मिळणारं उत्पन्न, तुम्हाला तुमच्या हिशोबाने 10 वर्षाच्या पुढचा स्टडी पाहिजे की मी हे विकून, बाजारात विकून मला किती उत्पन्न होऊ शकतं आणि माझा सगळा खर्च जाऊन मी बँकेचे हप्ते फेडू शकतो का, त्याच्यावरती अभ्यास करणं म्हणजे आपला 3M आला. चौथा जो यम आहे तो मार्केटिंग. जसं माझा मी तिसरा पिलर सांगितला मार्केटिंग, तसंच इथं आहे की चौथा जो यम आहे तो आहे मार्केटिंग. मार्केटिंग आज काळाची गरज आहे. आपण जर बघितलं तर घरातली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे माझ्या अनुभवानुसार 3 वर्षापासून तर 90 वर्षापर्यंतची व्यक्ती मोबाईल ॲडिक्टेड आहे. तो एक मार्केटिंगचाच भाग आहे. त्याच्यावरती पूर्ण ॲड रन होतात, त्याच्यावरती पूर्ण हे होतात, भरपूर मीडिया आहेत त्या ॲड रन करतात. तो झाला एक मार्केटिंगचा भाग. आपण त्याच्यावरती पण काही फंड्स अलोकेट केला पाहिजे, त्या मार्केटिंगचा पण अभ्यास केला पाहिजे. बरं सर, मार्केटिंगचा अभ्यास करताना उद्योजकांना माझं एक असं सांगणं आहे, तुम्ही जर प्रकल्प डिझाईन करत असाल तर आजचा विचार न करता जे तुम्ही प्रोडक्ट बनवताय, जी तुम्ही वस्तू बनवताय, पुढच्या 10 वर्षाचा विचार करा की आज मी इथं आहे, पुढच्या 10 वर्षात मी जो प्रोडक्ट करतोय त्याचं पुढच्या 10 वर्षात काय मार्केट राहणार आहे, मला त्याच्यावरती किती कस्टमर राहणार आहेत, ह्याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपण ह्या 3 पिलरचा आणि 4Mचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर माझ्या मते, माझ्या अनुभवानुसार प्रकल्प फेल होण्याचे खूप कमी चान्सेस राहतील.